गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 16 जुलै आणि आज मार्केट थोडंफार गॅपअप होणार आहे. आणि काल मी व्हिडिओ टाकला नव्हता याचं कारण आहे की मी काल ट्रेड घेतलाच नाही. स्टॉक भरपूर कन्फ्यूज करत होते, त्याच्यामुळे मी ट्रेड घेतला नाही. मार्केट कुठेही जाणार नाही, त्याच्यामुळे पेशन्स ठेवले पाहिजे. आज आपल्या हॅबिट चॅलेंजचा 12वा दिवस आहे. तर बघूया आपल्याला आज कुठे ट्रेड भेटतो. पूर्ण सेटअप लावून आपण वाट बघत राहिलो कधी आपल्याला ट्रेड भेटतो आहे. आपल्या सेटअपनुसार ट्रेड भेटला तरच आपण घेणार. मित्रांनो, ट्रेडिंग कोणती पण करा, फक्त तुम्ही प्रोसेसवर लक्ष द्या. प्रोसेस फॉलो करा, डिसिप्लिन आणि पूर्ण कन्सिस्टंट राहून. बाकी तुम्ही प्रॉफिट अँड लॉस बघू नका, फक्त प्रोसेस फॉलो करण्यावरती लक्ष द्या. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला नक्कीच मार्केट प्रॉफिट मिळवून देईल. तर बघू आपल्याला कुठे ट्रेड भेटतो आहे. मला SBIमध्ये आता ट्रेड भेटतो आहे डाऊन साईडसाठी स्ट्रॅटर्जीप्रमाणे. पण 2000चा लॉस घ्यायला गेला तर त्यामध्ये 600 क्वांटिटी सेल करायला लागतील. पण 1 लाख कॅपिटलमध्ये 600 क्वांटिटी सेल नाही होत आहेत. त्याच्यामुळे जितके येतील तितके मी क्वांटिटी शॉर्ट सेल करीन. 430च्या आसपास क्वांटिटी मला शॉर्ट सेल करायला लागतील 1 लाख कॅपिटलमध्ये. त्या हिशोबाने जर स्टॉप लॉस बघायला गेला तर 1500च्या आतमध्येच असेल, 1500च्या आसपास. आणि 3000चा टार्गेट असेल आपला. तर बघू. यामध्ये पण गेल्या वेळेसारखंच झालं आहे. 303 क्वांटिटी फक्त शॉर्ट सेल झाले आहेत 430पैकी. लास्ट टाईम झालं होतं ना तसंच. 127 क्वांटिटी अजून पेंडिंग आहेत. जर वरती आला रिटेस्टला तर तो ऑर्डर पंच होईल ती पेंडिंग. आणि सर्व क्वांटिटी मग आता बघा, सर्व क्वांटिटी शॉर्ट सेल झाले आहेत 430 पूर्ण. हा ब्रोकरचा इश्यू आहे की अजून काही इश्यू आहे? जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा की क्वांटिटी शॉर्ट बाय होत नाहीत पूर्णपणे. हा काय इश्यू आहे? तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर नक्की सांगा. तर बघूया आपल्याला स्टॉप लॉस देतो आज की टार्गेट. आपल्याला वेट करायला लागेल. आता रिव्हर्स झाला आहे स्टॉक्स. मला वाटतं आज आपल्याला स्टॉप लॉस घ्यायलाच लागेल. जास्त नाही, आपला 1500च्या आसपासच स्टॉप लॉस आहे आज. मार्केटला छोटे छोटे लॉस आपण द्यायला पाहिजे, तरच मार्केट आपल्याला प्रॉफिट देईल. आणि मित्रांनो, आता स्टॉप लॉस हिट होईल आपला, बघू शकताय. आणि हा स्टॉप लॉस हिट झाला आणि एक छोटासा लॉस घेऊन आपण बाहेर पडलो. हे बघा, 1500च्या आसपास आपला लॉस आहे आजचा. ठीक आहे. आता आपण IPOमध्ये जाऊया. आज शेवटचा दिवस आहे SBIचा SBI फंड मॅनेजमेंट IPO. 6 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. तर आपल्याला आज करायला लागेल अप्लाय. तुम्हाला जर करायचं असेल तर तुमच्या रिस्कवरती करा. मी कोणाला सांगत नाही, बाय सेलचं रेकमेंडेशन करत नाही. तुम्ही तुमचं ॲनालिसिस करा आणि अप्लाय करा. मी एक लॉट अप्लाय करतो, बघूया लागला तर लागला. तुम्हाला करायचं असेल तर स्वतःचं ॲनालिसिस करा आणि स्वतःच्या रिस्कवरती अप्लाय करा. मी जे अप्लाय करतो ते मी तुम्हाला सांगतो माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये जे पण होतं आहे ते. तर तुम्ही नक्की बघत राहा. आणि आपण ट्रेडिंग जनरलमध्ये एंट्री करून घेतली आहे. आणि ह्या ट्रेडिंग जनरलचा काय फायदा आहे हे पण मी तुम्हाला हे 21 दिवस संपल्यावरती सांगणार आहे की ट्रेडिंग जनरलचं ॲनालिसिस कसं करायचं आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्हाला हे 21 डेज संपल्यावरती मी सांगणार आहे. इक्विटी ट्रेडिंगमध्ये बघा, भरपूर जे ट्रेड्स आहेत ते कॉस्ट टू कॉस्ट एंड होत आहेत. कॉस्ट टू कॉस्टमध्ये निघतो आहे आपण, पण ऑप्शनमध्ये तसं नाही होत. तर बघत राहा आपले व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.